नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळले श्रीदेव भैरी जोगेश्वरी मंदिर। देवळे ग्रामस्थांच्या सहभागाने भव्य नवरात्र दीपोत्सव साजरा। पोलादपूर तालुक्यातील देवळे गाव हे ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेसाठी ओळखले जाते। गावाच्या स्थापनेपासूनच येथे असलेल्या श्रीदेव भैरी जोगेश्वरी देवीच्या प्राचीन मंदिरात नवरात्र उत्सव, होळी आदी पारंपरिक सण मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरे केले जातात। यंदाच्या नवरात्र उत्सवाला विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे हजारो पणत्यांनी उजळवलेला दीपोत्सव, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघाला। या मंदिरातील नवरात्र परंपरेनुसार देवीसमोर 2 घट मांडले जातात आणि 9 दिवस वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात। यंदा ग्रामस्थांनी एकत्र येऊन हजारो पणत्या पेटवून मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा केला। या प्रसंगी गावातील तरुण मंडळी विशेषतः मुंबईसह विविध ठिकाणाहून आपल्या गावी परतली होती। त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले। पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर अधिक मनोहर दिसत होता। हे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी ग्रामस्थ आणि भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। आरती, ढोल ताशांच्या गजरात नृत्य व जल्लोष करत ग्रामस्थांनी देवीच्या चरणी आपली भक्ती व्यक्त केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त गावातील चाकरमानी मंडळी विशेषतः आपल्या गावी येऊन देवीचे दर्शन घेतात आणि नवस पूर्ण करतात। आई भैरी जोगेश्वरीच्या कृपेने नवसाला पावते अशी श्रद्धा आणि लौकिक या मंदिराला लाभलेला आहे। ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे श्रीदेव भैरी जोगेश्वरी हे देवळे गावाचे जागृत आणि ग्रामदैवत मानले जाणारे मंदिर असून गावाच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे। हा दीपोत्सव आणि नवरात्र उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचाच नाही, तर गावाच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा सशक्त दुवा ठरला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, पोलादपूर। श्री क्षेत्र महाबळेश्वर या ठिकाणातून 5 नद्यांचा उगम झाला। याच्यापैकी 2 नद्या या दक्षिण दिशेला म्हणजे सावित्री आणि कोयना। ते सावित्रीच्या तीरावर तर पहिलं स्थान म्हणजे शिव शंकर पार्वतीचं, आणि शंकर पार्वतीचा अवतार म्हणजेच भैरी जोगेश्वरीचा अवतार। आणि 15व्या शतकापासून हा देवळे गाव हा चाळशीचं कांबळा असून इनामी गाव आहे। आणि इथे ह्या इनामी गावामध्ये चाळशीचं कांबळं न्यायदानाचं आजपर्यंत काम ह्या चाळशीचं होत आलं आणि पूर्वपाठ ते चालू आहे। त्याचप्रमाणे ह्या महादेवाच्या देवळामध्ये आम्ही महाशिवरात्रीचा उत्सव फार मोठ्या आनंदाने करतो। त्याच्यानंतर श्रावणी सोमवार, हे 4 सोमवार अन्नदान हे सगळं देऊन आम्ही ते 4 सोमवारी इथे उत्सव करत असतो। बरेचसे ह्या 25-30 गावातील लोक या सोमवारला इथे येत असतात। महाशिवरात्रीला जवळजवळ 40 गाव येतात। जवळजवळ 25 गावातून इथं काठी 2 पालख्या इथे येत असतात आणि मोठ्या आनंदाने हा साजरा होत असतो। त्याचप्रमाणे भैरी जोगेश्वरीचा, पावत्याचा, नवरात्राचा आणि होळीचा हा फार मोठा सण इथं आनंदाने साजरा केला जातो। आणि तो साजरा करत असताना आम्ही गाव हे संपूर्ण एकजुटीने, एकमताने, लहान थोरापासून आम्ही सर्व एकत्र येऊन फार मोठ्या आनंदात हा साजरा करत असतो। आणि असंच ही परंपरा आमची असणारी मुलं, आमची असणारी मागची परंपरा ही अशीच कायम टिकवणार, अशीच चालवत राहणार। आणि तो चालवत राहण्यासाठी आमच्या भैरीबाबाचा, शंभू महादेवाचा, जोगेश्वरी आईचा यांचा पूर्ण आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहील एवढी मी